रागाने नाही तर प्रेमाने सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतो। गौरीने दिली अभिमन्यू सरांना नवीन शिकवण। तू भेटशी नव्याने शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसत आहे। शो मध्ये हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळतो तर रोजच कहाणी नवीन वळण घेताना दिसते आणि अशातच येणाऱ्या एपिसोडचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे, ज्यामध्ये आपण बघू शकतो की अभिमन्यू सर खूप जास्त रागात आहेत आणि ते चुकीच्या जागी पार्क केलेल्या गाडीवर तो राग काढताना दिसत आहेत आणि त्या गाडीच्या टायरची हवा काढताना ते दिसत आहेत। तेव्हा गौरी तिथे पोहोचते आणि त्यांना म्हणते की तुम्ही नेमकं काय करतायत। तितक्यातच त्या गाडीचा ड्रायव्हर तिथे येतो आणि तो अभिमन्यू सरांवर भडकतो आणि त्यांना म्हणतो की तुम्ही नेमकं इथं माझ्या गाडीजवळ काय करत होता। तेव्हा अभिमन्यू सर त्याला सांगतात ही गाडी पार्क करायची जागा नाही, त्यामुळे मी असंच करणार। आणि तेव्हा गौरी त्या काकांना व्यवस्थित समजावते आणि त्यांना म्हणते तुम्ही थोडी तुमची गाडी मागे घेता का, म्हणजे दुसऱ्या गाड्यांना सुद्धा जागा मिळेल। आणि हे ऐकून ते ड्रायव्हर म्हणतात हो ताई तुम्ही म्हणतायत म्हणून मी मागे गाडी घेतो। तेव्हा गौरी अभिमन्यू सरांना म्हणते की नेहमीच राग आणि त्रागा करून प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही, कधीतरी प्रेमाने बोलून सुद्धा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू शकतो, हेही तुम्ही बघून घ्या आणि हे शिका। अभिमन्यू सर अजूनच तिच्यावर रागावतात। तर दुसरीकडे आपण बघू शकतो की ही शिकवण त्यांना तन्वीने सुद्धा आधी कधी माहीला दिली होती ते आठवतंय। माही आणि तन्वी वडापाव खायला जातात, त्यामुळे घरी यायला तन्वीला उशीर होतो। तेव्हा आई तिला जाब विचारते की नेमका तुला उशीर का झाला। तेव्हा समजूतीने गौरी सांगते की मी वडापाव खायला गेले होते। तर सध्या तरी माही, तन्वी, गौरी आणि अभिमन्यू सरांची ही कहाणी खूपच ट्विस्ट आणि टर्न्सने पुढे जाताना दिसत आहे। अशात तुम्हाला या स्टोरीवर काय म्हणायचं आहे, तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट्ससाठी टेलिगप्पाला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। नमस्कार।